हरि हरि राम कृष्ण रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी, सुख लाए वो साजनी, सुख लाए वो साजनी। रूप पाहता लोचनी, सुख लाए वो साजनी, विठ्ठल बरवा, तुहा माधव बरवा, बहुत सुकृताचे जोडी, बहुत सुकृताचे जोडी, म्हणून विठ्ठली आवडे, म्हणून विठ्ठली आवडे। बहुत सुकृताची जोडी, बहुत सुकृताची जोडी, म्हणून विठ्ठली आवडे, म्हणून विठ्ठली आवडे। तुहा विठ्ठल बरवा, सर्व सुखाचे आगर
थोडक्यात म्हणा, सुंदर म्हणा. तो चाटीचा आवाज थोडा कमी करून देता का भाऊ? नाही तर तो माईक जरा मागं करा तुम्ही. थोडक्यात म्हणा, सुंदर म्हणा. थोडा आवाज कमी, थोडा आवाज कमी. गोविंद 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 मनाला गलिया छंद
या डोळ्यांनी आपणाला जेवढं काही या जगाच्या पाठीवर दिसतंय मित्र होत असतो नामधारकांनो, सगळ्या गोष्टी नश्वर आहेत, कारण बघणारेच नश्वर आहेत. परत ऐका, तुम्ही भाग्यवान आहात सगळे जरा. माझे शब्द तुम्हाला कळतील, मला गॅरंटी. या डोळ्यांना, या नयनांना, या दृष्टीनं आपण या जगाच्या पाठीवर उगलो तधीपासून आजपर्यंत आणि पुढेही बघत राहणार. सगळ्या गोष्टी नश्वर आहेत. मी 93ला या गावामध्ये एंट्री केली, त्यावेळेला हे गाव कसं दिसत होते? घासलेटच्या मोटरसायकली भराभर, मध्यस्थी हे गाव कसं दिसत होते? 99.99% लोक काळ्या पिशवीतलं सडलेलं मांस खाणारे. मधी कसं दिसत होते गाव? कालच्याला कसं दिसत होतं हे गाव? आज कसं दिसन हे दिसतंय गाव? उद्या कसं दिसन गाव?
जिकडं तिकडं सिमेंटच्या सडका, बिल्डिंगा. सुरुवातीला यायचो मी 93 मध्ये, त्यावेळेला मी कसा दिसत होतो, मध्यस्थी कसा दिसत होतो, कालच्याला कसा दिसत होतो. तुम्हीही तुमचा विचार करा, आज मी कसा दिसतो, उद्याच्याला कसा दिसेल. सृष्टीचा नियम आहे परिवर्तन, बदल बदल बदल. या चर्मचक्षुनी, या नैनानी, या कातड्याच्या डोळ्यांनी, या चर्मचक्षुनी आपण जेवढं काही बघतो या जगाच्या पाठीवर, सगळ्या गोष्टी नश्वर आहेत मित्र. पानिपत होणाऱ्या गोष्टी आहेत. या जगात काही राहत नाही आणि काही राहणार देखील नाही. परंतु या नैनानी जे दिसत नाही, या दृष्टीनं जे दिसत नाही, ते बाकी कोणाची आई नाही व्याली नाकारायला. नैनम छिंदंती शस्त्रानी नैनम दहती पावता. आणि त्या गोष्टीला सोडून अजिंक्य असणारी ती एक गोष्ट ब्रह्म चैतन्य म्हणतो आपण त्याला. त्याला आपण राम म्हणतो, त्याला आपण कृष्ण म्हणतो, त्याला आपण भवानी म्हणतो, त्याला आपण दुर्गा म्हणतो, जगदंबा म्हणतो, कुंडलिनी म्हणतो, शक्तिपात म्हणतो, देव म्हणत असतो, आत्मा म्हणत असतो. गोष्ट आहे एकच, नाव अनंत आहे. ब्रह्म देखील म्हणत असतो, परब्रह्म देखील म्हणत असतो का म्हणत नाही. पांडुरंग म्हणतो, ईश्वर म्हणतो, स्वरूप म्हणतो, शिव म्हणतो. गोष्ट आहे एकच, आणि तेवढी एक गोष्ट या जगामध्ये चिरंतन आहे. बस बाकी गोष्टी सगळ्या फलकट. यरती माई के दुःखाची जनाती, यरती माई के दुःखाची जनाती, यरती माई के दुःखाची जनाती, यरती माई के दुःखाची जनाती. सोन्यासारखा प्रसाद आपण घेतो, 6 तास झोपल्यानंतर काय अवस्था होते. डोकं नाही चालत, डोकं नाही चालत. पत्तरवाडीवर असते तेव्हा आपण त्याला ब्रह्म म्हणत असतो. 6 तास झोपल्यानंतर काय अवस्था होते. या जगामध्ये फक्त एकच गोष्ट सत्य आहे, ब्रह्म. जगत मिथ्य. यरती माई के दुःखाची जनाती, यरती माई के दुःखाची जनाती, यरती माई के दुःखाची जनाती, यरती माई के दुःखाची जनाती. कालांतर आला का, कालांतर गेला का, आकाशामध्ये काही बदल होत नाही. आता कोणी आकाशाला वाकुल्या दाखवत असेल म्हणजे गुस्सा येईल, आकाशाला गुस्सा येत नाही. तुमच्या वाकुल्या आणि आकाशाचा अंतर बोलायचं नाही. काही आकाशावर परिणाम होत नाही, तसं ब्रह्मावर काही परिणाम होत नाही. या भूमातेवर काही परिणाम होत नाही. या भूमातेवर सैतान आलेत काय आणि धार्मिक आलेत काय. गायींचा सुकाळ झाला, दुष्काळ पडला काय, आणि वाघ सिंहांचा सुकाळ झाला काय. अधर्मी आलेत काय आणि सज्जनांचा सुकाळ झाला, काही दुष्काळ पडला काय. या भूमातेवर काही परिणाम होत नाही. जसं गंगामाईवर काय परिणाम होत नाही. बुंडा धुवाया पाणी घ्यायला जरी आला तरी गंगामाई त्याला पाणी देते, आणि देव पूजेला जरी पाणी घ्यायला आला ताब्यावर तरी ती गंगामाई त्याला नाकारत नाही. म्हणजे गंगेवर काही परिणाम होत नाही. गाय पाणी प्यायला आली काय आणि वाघ प्यायला आला काय. रक्त पिणारा वाघ वाघाला, वाघाची ताण भागवते आणि गायीची पण ताण भागवते. हा एक ऐसा विषमपणा गंगामाईच्या अंगामध्ये
काही परिणाम नाही, ती जशी आहे तशीच आहे. तसं ब्रह्मामध्ये काही बदल होणार नाही आणि होत देखील नाही. नाकारलं म्हणजे नाकारता येत नाही आणि अनुमोदन दिलं म्हणजे अनुमोदन देता येत नाही, कारण ते डिपार्टमेंट स्वतंत्र आहे. आणि आपला संबंध एक आहे. म्हणून ऐका, फलकट गोष्टी आता पाठमोऱ्या करा, नाहीतर पोट भरस तो मार खावं लागेल. फलकट गोष्टी डोक्यातनं काढून टाका प्लीज, तुम्हाला माझी विनंती आहे. हा लकी चान्स आहे माणसाचा. भावकीमध्ये जर कोणी आईबावरी शिवी दिली असेल ना, मरेपर्यंत माणूस विसरत नाही. हा माणसाचा जन्म म्हणजे लकी चान्स आहे मित्र. बोगस जीवन जगायचं नाही, थोडे दिवस राहायचं आपल्याला या जगाच्या पाठीवर. फलकट गोष्टीला पाठमोरे करा, चांगल्या गोष्टीशी जरा सन्मुख करा. बुद्धी स्वतंत्र दिलेली आहे. नामाचा जप करण्याच्या बाबतीत कोणाच्या बापाची मक्तेदारी आहे काय? नामाचा जप करण्याच्या बाबतीत कोणाच्या बापाची मक्तेदारी आहे काय? बुद्धी स्वतंत्र दिली आहे. नाम किती घ्यायचं? आई जशी आपल्याला जेवण पुढे वाढून देते, आपण जेवण चाटून पुसून खातो का नाही? ऐकता का कीर्तन? ऐकाय आई आपल्याला जेवण देते, आपण चाटून पुसून खातो ना. गुरुनं दिलेलं नाम, त्याच्यावर कोणाच्या बापाची मक्तेदारी आहे का? नाही ना. तुम्ही कुठेही घेऊ शकताय, बाजारात देखील घेऊ शकताय, रानावनामध्ये घेऊ शकताय, एकांतात घेऊ शकताय, लोकांतामध्ये घेऊ शकताय, बसना प्रवास करताय तेव्हा देखील घेऊ शकता, सर्व्हिस करीत असताना देखील घेऊ शकता. का कोणाची वतनदारी आहे काय नामावर? नाम घ्यायचं नाही. नाही नाही, हा नामाला सोडून सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत ना, त्या तुमच्या प्रारब्धावर अवलंबून आहे. अन्नमान धन हे तो प्रारब्धाधीन, हे तो प्रारब्धाधीन, हे तो प्रारब्धाधीन. अन्नमान धन हे तो प्रारब्धाधीन, हे तो प्रारब्धाधीन, हे तो प्रारब्धाधीन. परमार्थ बोरवेलला पाणी लागावं म्हणून करायचं नाही. ऐका जरा, अज्ञान काढून टाका. गुरुला शरण जाणं, गुरुला शरण जाऊन नाम घेणं, नावाचा जप करणं, भक्ती करणं, ध्यान धारणा करणं, परमार्थ करणं म्हणजे बोरवेलला पाणी लागणं नव्हे. चुकीच्या संकल्पना डोक्यातनं काढून टाका. परमार्थ आजार मिटावा म्हणून करायचा नाही. परमार्थ लेकीला कोड झाले ते मिटावा म्हणून करायचं नाही. गेलेली जमीन परत यावी म्हणून परमार्थ करायचा नाही. माझी बिल्डिंग व्हावी म्हणून परमार्थ करायचं नाही. लेकराचं लग्न व्हावं म्हणून एवढ्या खालच्या दर्जाची ही परंपरा नाही. लेकराचं लग्न व्हावं म्हणून परमार्थ करायचा, लेकीचा पाळणा हलावा म्हणून परमार्थ करायचा नाही. नाही, परमार्थ आपली स्वतःची जाणीव व्हावी, मी कोण म्हणून परमार्थ करावा. विठाला 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 विठाला. निवृत्ती होईल का न होईल या गोष्टीचा विचार करायचा नाही. मी कोण या गोष्टीचा जर साक्षात्कार झाला तर प्रश्नच मिटला. भयमुक्त झालो आपण, टेन्शनच नाही. मी वासुदेव तत्वता, मी वासुदेव तत्वता, येईल विचारिता, ठाऊक सबाय संता आणि दुधा नाही मागुता, ठाऊक सबाय संता आणि दुधा नाही मागुता, ठाऊक सबाय संता आणि दुधा नाही मागुता. जन्मामध्ये आल्यानंतर एकच कर्तव्य आहे, एकच जबाबदारी आहे, एकच काम आपल्या वाट्यावर दिलेले परमेश्वराने. माझं चिंतन करा, बाकीचं काही करू नका. तुमची काळजी, संपूर्ण काळजी तुमची माझ्या सगळं सद्गुरुनाथांना आहे की नाही. जरा धीर धरा, जरा धीर धरा. अरे आता जर आपण रानात पेर केली 4 महिने वाट बघावी लागते.
का नाही वाट बघायला का पेरल्याबरोबर का पाया मिळते का? शेतकऱ्याला बी घातल्यानंतर 4 महिने वाट बघावी लागते. आपलं एकच कर्तव्य आहे, एकच जबाबदारी आहे. ज्यानं गुरु केलेला नाही, ज्यानं गुरुचा मंत्र घेतलेला नाही, त्यानं जो देव आवडत असेल त्या देवाचं नाम घ्या. जो देव आपणाला जीवापार आवडतो का नाही आवडत? ज्याला आवडतच नाही त्याला कशी काय माणसं म्हणावी? बायको आवडते ना, आई आवडते ना, बाबा आवडतात ना, लेकरबाळ आवडतात ना, शेतीबाडी आवडते ना, बंगला गाडी आवडते ना, गाडी मोटर आवडते ना, तुमच्या पायातलं पायपण तुम्हाला आवडतं ना, अंगावरचं वस्त्र आवडतं ना, हातातली 1000 रुपयाची घड्याळ आवडते ना. देव आवडावा का ना आवडावा? ज्या गोष्टी तुम्हाला आवडतात त्या गोष्टी सगळ्या फाजीले बितून येईल ना तवाकडे. माता पिता बंधू बहिणी कोणी न पावती निर्वाणी. मी माय बापाची निंदा करतो असं नाही, पण जेव्हा बितून येईल ना तवाकडे, जेव्हा प्रसंग येईल ना तवाकडे कोण कोणाचं असतंय बघू. माता पिता बंधू बहिणी कोणी न पावती निर्वाणी. इष्ट मित्र स्वजन सखे एक सुखाची मांडणी. एकला मी दुःख भोगी कुंभपाद चाचणी. लेकराच्या मनाप्रमाणे जर आपण नाही केलं, 8-8 दिवस मुलगा फोन करत नाही. खरं बोला, त्याच्या मनाच्या जर विरोधात गेलोय. तुमचा काय अनुभव आहे आप्पा? कुशाल आप्पा, मी श्रीपाद महाराजांची माळ काढीन आणि मी तुम्हाला शरण जाईन आप्पा. लेकराला जन्म तुम्ही दिलाय, लाड्याचा मोठा तुम्ही केलाय, हाताचा पाडणा टोळ्याच्या वाती गेल्या, त्याच्यासाठी राबले. आणि त्या लेकराच्या मनाप्रमाणे जर नाही केलं, तुम्ही जर विरोधात गेलाय, 8 दिवस मुलगा तुमच्याशी बोलत नाही. विठाला विठाला होऊन कवा तरी त्याला बोलावं लागतं, तेव्हा कुठून आपल्याशी बोलतो. हा प्रत्येकाचा अनुभव आहे. माता पिता बंधू बहिणी. बहिणीचा पाया नका पडू. 1-2 वर्ष बहिणीला ढुंकू नका. ती बहीण तुम्हाला काय म्हणते? मायबाप मरी घ्या त्याच्यासाठी चालले की मला कोणी राहिलं नाही, काढी लागते. बहिणीला भावाच्या गरिबीची पडलेली नाही आहे, तिला तिची साडीची पडलेली आहे. वर्ष 12 महिने बहिणीकडे ढुंकू नका, पायाला हात लावू नका. ती बाई काय म्हणते? माता पिता बंधू बहिणी कोणी न पावती निर्वाणी. इष्ट मित्र स्वजन सखे येत सुखाची मांडणी. तेथे तुला कोणी सोडविना एका सद्गुरू. ज्या वेळेला तिथून येते त्या वेळेला सगळ्या वाटा बंद पडतात. करोडो रुपयाचे तुम्ही शिल्की राहा, कवडीच उपयोगाला येणार नाही. मग तेव्हा पश्चाताप येतो, मी काय करी पडलो रे बा. मग एखादा महाराज शोधावा, महाराजाचा पाया पडावा, रडत रडत त्याला मिठी मारावी. सोड रे बाबा, आजोबा तुमची 80 वर्षाची वय सोडा, मी तुमच्या लेकरासारखं आहे. महाराज मी तुम्हाला बरोबर येऊ काबर रे आजोबा, मी विना धराले येस, मी कानी उठगी. आता नको येऊ काका, आता येऊ नकोस. ज्या वेळेला शरीरामध्ये ताकद होती त्या वेळेला रस रस करत होताय. काय सांगतील मायना बवड्या बवड्या काय सांगतील. पण ज्या वेळेला ती सुनबाई घुरकती, तो मुलगा घुरकतो. म्हातारपणी ती बायको ती चांगले चांगले मेलेत, हे म्हातार कसं मरत नाही. हे शब्द ऐकतो मग पश्चाताप करतो, काय करी बसणार रे बा.
मग त्यावेळेला देव देव करतो. आता तुझा बाप येणार नाही मित्रा, ध्यानात ठेव. ज्या वेळेला पितून येईल त्यावेळेला तुला परमेश्वराची आठवण येईल. पण परमेश्वर काय तुझा काय राम्या गडी आहे काय हाक मारल्या बरोबर येईल? अरे बँक बॅलन्स लागतो. बँक बॅलन्स असेल सुकृताचा, नामाच्या जपाचा, तर तो भगवान परमात्मा तुला नक्की सांभाळील. निर्वाणीचा एक पांडुरंग. म्हणून ज्यांना गुरु केला नाही, ज्यांना गुरुचा मंत्र नाही, त्यांना आपलं जे आराध्य दैवत आहे, साईबाबा असतील, गजानन बाबा असतील, काडूबाई असेल, खंडोबा असतील, महादेव बाबा असतील, गणपती बाबा असतील, पंढरपूरचा पांडुरंग असेल, तुमचं जे आराध्य दैवत असेल त्या दैवताच्या नामाचा जप करा. ज्यांना गुरु केलेला आहे, गुरुने जे तुम्हाला नाम केलेलं आहे त्या नामधारकांनी नामाचा जप करावा. बायका, पोरं, घर, तार, आई, बाबा, भाऊ, भाऊजाई हे फक्त निमित्त आहे. गेल्या जन्मामध्ये काहीतरी त्यांचं आपण खाऊन बसलो म्हणून त्यांचं ऋण फेडण्यासाठी आपण त्यांच्या घरात जन्माला आलो. नवऱ्यानं नवरापणा मिळू नका. बायकोला सहज म्हणा, बाई मी तुझा नवरा नाहीये, मी तुझा एक सेवक आहे. लाज वाटून नका देऊ. नामधारकाची बायको निवड बायको नसते, ती आपली आई पण असते. असं जरा सोचा, असं मनाला लावून घ्या. बायकोला म्हणा, तू मला काम सांग, मी या कुटुंबाचा सेवक आहे. लेकराला देखील सांगाव की नाविन्य दादा, घडीभर मी तुझा मुलगा होतो, घडीभर तू माझा बाप, पण तू मला काम सांग, मी तुझं काम करेन. कुटुंब हे एक मंदिर आहे. कुटुंबातली जेवढी लोक आहेत ते आपल्यासाठी देवी आणि देवता आहे. सेवक बना. जोपर्यंत हातपाय चालतात तोपर्यंत तांब्याभर पाणी मला आणून द्या. कोणाला सांगू नका, कोणाला सांगू नका. मला तांब्याभर पाणी आणून दे, कोणाला सांगू नका. जोपर्यंत तुमचे हातपाय चालतात तोपर्यंत माठापर्यंत तुम्ही जाण, तुमचं पाणी तुम्ही घेऊन या. कोणावर लादू नका. स्वतंत्र जीवन जगा. येताना आपण एकटा आलो, जाताना आपणाला एकटं जायचंय. का आलो? मनुष्य जन्म अमोल है, अमोल फिर से नहीं मिलेगा. मनुष्य जन्म अमोल है, अमोल फिर से नहीं मिलेगा. पका फल गिर पड़ा फिर से नहीं लगेगा. देव तू सोयरा करी आता, देव तू सोयरा करी आता, देव तू सोयरा करी आता. बहुत जन्मांते जन्मलासी नरा, बहुत जन्मांते जन्मलासी नरा, बहुत जन्मांते जन्मलासी नरा. देव तू सोयरा करी आता, देव तू सोयरा करी आता, देव तू सोयरा करी आता. कुटुंबाची, शेजाऱ्या पाजाऱ्याची, गावाची, जनता जनार्दनाची जोपर्यंत आपण हयात आहे तोपर्यंत जेवढी सेवा करता येईल तेवढी सेवा करा. मेवा नक्की मिळेल. देवाच्या नामाचा जप करत राहा. पुटपुट 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 पुटपुट. आम्हाला दुसरे धंदे करायला वेळ पुरत नाही, तेव्हा देवाचं नाम घ्यायला. जिथेही जावा जाळ लागतो, जिथेही जावा तिथं उभ्या बस. काय ऐकायला मिळतं? याच त्याच, तिचं हिचं. कपाशीना बोंडे, मक्का, कोंबड्या, बकऱ्या, याची पोरगी त्याचा पोऱ्या. काय ऐकायला मिळतं? काय कामासाठी आलोय आपण? दिन रजनी हाची धंदा गोविंदाचे. तुम्हाला एक गोष्ट सांगतो मी, पशु पक्षी स्वतःसाठी काही राखून ठेवताय का? ते मरून जातात का? ते जीवन जगत नाही का? आपण 8 महिन्याला पुरण एवढं साठवून ठेवतो, पशु पक्षी साठवून ठेवतात का? ते जीवन जगत नाही का? माझ्या परमपूज्य श्रीपाद बाबा रामदास बाबांना साठवून ठेवलं का? ते जीवन जगले नाहीत का? ज्ञानोबानं साठवून ठेवलं का? जीवन जगले नाही का? तुकोबारायानं साठवून ठेवलं का?
जीवन नाही जगले का? आमचा भरोसा नाही, आमचा भरोसा नाही. मी मेल्यानंतर 3 पिढ्यांपर्यंत पुरावं अशा घाणेरड्या विचाराची माणसं. विठाला विठाला अरे तू मरशील तोपर्यंत तरी टिकतय का? गॅरंटी आहे. विठाला विठाला 3 पिढ्यांचा विचार करतोस ते सोडून पशुच्या घरी नाही अन्न सामुग्री त्यांची चिंता करी. नारायण 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 नारायण. आवडीने भावे हरी नाम घेसी, आवडीने भावे हरी नाम घेसी, आवडीने भावे हरी नाम घेसी, आवडीने भावे हरी नाम घेसी. तुझी चिंता त्यासी सर्व आहे, तुझी चिंता त्यासी सर्व आहे. नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, नको खेद करू कोणत्या गोष्टीचा. बायको सांभाळ, लेकर बाळ सांभाळ, जमीन जुमला सांभाळ, गाडी मोटर सांभाळ, नोकरी चाकरी सांभाळ, सगळं सांभाळ. कर्म करत राहा, कर्म करत राहा. अपेक्षा करू नकोस, कर्म करत राहा. सगळ्यांना सांभाळ, त्यांच्यामध्ये राहा, नाम घेत जा, हसत राहा. कर्म सोडून द्या असं संत श्रीपाद बाबा सांगत नाही. तुमच्या वाटेवर जे आलेलं आहे त्या हसत मुखानं रेटत न्या. अपेक्षा करू नका. मोहबदला किती मिळेल? विठाला 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 कर्म करत राहा, निरपेक्षपणानं जीवन जगा. नक्की रडायचं असेल मित्र, देवासाठी रडा. रडायचं असेल देवासाठी रडा. रडायचं असेल सद्गुरूसाठी रडा. रडायचं असेल नामासाठी रडा. तुमचा अश्रू सोन्याचा होईल. विठाला 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 अन्यथा दुसऱ्यासाठी रडू नका. नाही 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 नाही. तुम्हाले रडत रडत तुमचे ते अश्रू पुसतील आणि तुम्ही बाजूला गेल्यानंतर हसता हसता घरी जातील. पण रडायचं सुद्धा देवासाठी रडा, गुरुसाठी रडा आणि त्या नामासाठी रडा. ध्यास लागू द्या जरा, लागू द्या जरा. जर भावकीमध्ये कोणी आपणाला आई मयुरी शिवी दिली, माणूस मरेपर्यंत विसरत नाही. नाही नाही नाही. त्या 3 पाठ शिवीनी घर केले, घर जावई बापू. त्या 3 पाठ शिवीनं घर केले, घर. तसं गुरुनं दिलेलं नाम त्या नामानं घर करावं. शब्द मागे शब्द, शब्द मागे शब्द, शब्द मागे. धनराज बाबा तुम्ही 93 पासून सांगताय, गोष्ट खरी आहे. सकाळी 5 वाजल्यापासून आम्ही जागा होतो, डोळे उघडे करतो. रात्रीचे 10 वाजेपर्यंत डोळे उघडे असतात. थकत नाही, थकत नाही डोळे. सकाळी 5 वाजल्यापासून आमचे डोळे उघडे असतात, रात्री 10 वाजेपर्यंत डोळे उघडेच असतात. डोळे थकत नाही, डोळे दमित नाही. पण तुम्ही सांगताय त्याप्रमाणे जर देवाचं नाम घेण्यासाठी डोळे बंद करा, एकाग्र मन करा. डोळे नको म्हणतात, न सांगता डोळे उघडतात ना. काल आपण सद्गुरूंची प्रार्थना केली, किती लोकांना डोळे झाकले बरं. खरी खरी 12 तास डोळे थकत नाही. आणि 20 मिनिट भगवंताचं ध्यान करायचं जर सांगितलं डोळ्यांना तर डोळे नको म्हणतात. पूर्वजन्मी पाप केले ते बहु विस्तारी, पूर्वजन्मी पाप केले ते बहु विस्तारी.
विषय सुख नशिवंत सेविका तिमिर कोंदले विषय सुखाना शिवांता सेविका तिमिर कोंदले 84 लक्ष योनी वेदा दुःख भोगे 84 लक्ष योनी वेदा दुःख भोगे कवना मी शरण जाऊ नाना दृष्टी आरपारे दोन्ही नेत्र धर्मदा गोस दैवाचा जोगा बरोबर आंगळ्याला दृष्टी देतो त्याचे नाव मी उच्चारी हे अपवित्र कर्म आहे ना, अपवित्र प्रारब्ध आहे ना, अपवित्र संचित आहे ना, याच्यावर विजय मिळवण्याचा प्रयत्न करा. माणसाचा जन्म ही एक संधी आहे. विठाला बघा, हे उरकल्यानंतर मला कोणपिंपरी गाठायची सायंकाळपर्यंत. इथून सुटल्यानंतर हे उरकल्यानंतर मी जर का रस्त्यानं चालित राहिलो, कोणपिंपरी जवळ जवळ येईल. हे काय बोलतो कळतं का नाही? असू द्या, कर्म कितीही जड असू द्या, गडगंज असू द्या, त्याला घाबरायचं नाही. डोळे उघडे असू द्या, जाऊ द्या, मरू द्या, कितीही कर्म जड असू द्या, तुम्ही तुमचा नाच सोडायचा नाही. हे उरकल्यानंतर मी परतीच्या मार्गाने जाणार आहे कोडपिंपरीला. इथून उतरल्यानंतर मी रस्त्याला जर लागलो ना, हळूहळू हळूहळू कोडपिंपरी नजीक येईल का नाही? आणि मी जर एका झाडाखाली बसून राहिलो तर येईन का जवळ? नाही नाही ना, तुम्ही फक्त चालत राहा. असू द्या, कर्म कितीही जड असू द्या. गोविंद 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 गोविंद. गजानन महाराजांचं चरित्र माहित आहे? गजानन महाराज एका खडकावर जर बसले तर तास 2-2 तास इकडं बघायला लागले तर इकडंच बघत असत, हसायला लागले तर हसतच असत, खायला लागले तर गपागप खात असत, नाहीतर 8 दिवस उपाशी राहत असत. बघा आपल्या हिंदुस्थान देशांची, या थोर मोठ्यांची बघा ताकद बघा. असू द्या, कर्म कितीही जड असू द्या, तुम्ही फक्त चालत राहा. आज ना उद्या, उद्या ना परवा तुमचा ठेपा जवळ येईल आणि तुम्ही त्या ठेपाच्या जवळ जाणार. नक्की म्हणजे नक्की. सुनीललाल दास भाऊ, मनात काही येऊन देऊ नका, नक्की जाणार म्हणजे जाणार. पण गुरुनं जे नाम दिलेले त्या नामाला टाळाटाळ करू नका. नाही नाही, टाळाटाळ. असा रगडा करा, असा रगडा करा. आपली माय ना उडीत ना पीठ ना असं ते पणावस का नाही उंडा का नाही, मग हातोडा घे. आपली माय आंडोरले सांगे शायमा जावाना पहिले आई कुठे देता भाऊ. मग त्या हातोड्याला तो कुटायचा, अगदी किती रगडा करायचा, अगदी पातळ पातळ मऊ मऊ. तसं त्या नामाचा रगडा करत राहावा. मग तुमच्या मनाला एक छंद लागेल. मग गोकुळामध्ये जशी त्या गौडण्यांची स्थिती होत होती, त्या स्थितीला पात्र होत होत्या. ते गोपाळ जसे त्या अवस्थेला पात्र होत होते. हळूहळू हळूहळू स्वरूपाच्या नजीक जात होते. पण कवा छंद लागन तवा. अभंगाची पहिली ओढ बोला. गोविंद 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 गोविंद
अडचण असू द्या, कितीही अडचणीत राहा, कोणता असू द्या, कोणाच्या तरी रूपाने येणार आणि तुम्हाला वाट दाखवणार. भरोसा ठेवा. हो, गुरुच्या नावावर भरोसा असावा, गुरुवर भरोसा असावा. कितीही अडचण असू द्या, कितीही अंधार असू द्या, कितीही अडचण असू द्या, केवढाही मोठा गुंता असू द्या, तुम्हाला वाट दाखवीन कोणाच्या तरी रूपानं. अनंतावतार घेशी भक्ताकारणे, कनवाळू कृपाळू दिनाला घे उद्धरणे, कनवाळू कृपाळू रात्री 1-1:30 वाजता मी कीर्तन सांगून घरी आलो. बायका पोराला धरून झोपलो आणि जाणीव झाली. मागच्या घरात गेलो, बायका मुलाला कळू नये म्हणून मोबाईल केला गणू दादांना की तू कुठे आहेस रे भाऊ. म्हणला बाबा मी धुळ्याला आहे. बर, तर सकाळी हृदयरोग तज्ञ एखादा डॉक्टर शोध धुळ्यामध्ये. का हो. म्हणला असं असं डाव्या बाजूला, तर लवकर आपला नंबर लागेल, तर तू नंबर लावून ठेव. म्हणलं बाबा अशी गोष्ट आहे का हृदयाची. म्हटलं हो. म्हणलं मग त्याला विलंब चालत नाही. मी केस पेपर काढन, तो डॉक्टर येईन, दुपारी 2 वाजतील 3 वाजतील, असं नसन 12 पानगडी. मी तिथं अँब्युलन्स पाठवतो. अर्ध्या तासात अँब्युलन्स कोडपिंपरीच्या मारुती देवडा लगत येणार. तुम्ही तोपर्यंत वस्त्र परिधान करा, गाडीत बसा, तुम्ही आंबणेरला जावा. मी डॉक्टरला फोन करतो. मी धुळ्यातनं लगेच येतो. ऍडमिट झालो. तोपर्यंत बाजार आलाय. त्या लोकल डॉक्टरनं प्रमुख डॉक्टरला फोन केला. एवढी गोडी ते म्हणलं, ती गोडी माझ्या जिभेच्या खाली ठेवली. बरं वाटायला. अनंतावतार घेशी भक्ताकारणे, अनंतावतार घेशी भक्ताकारणे. म्हणजे मी जिवंत राहिलो, पुढं मरणार नाही हे डोक्यात घेऊ नका. पण माझी श्रद्धा एवढी मोठी आहे की माझा श्रीपाद अब्बा गणूदादाच्या निमित्तानं गावी अँब्युलन्स घेऊन आला. अनंतावतार घेशी भक्ताकारणे, अनंतावतार घेशी भक्ताकारणे. कर्म कितीही बिघडलेलं असू द्या, फक्त तुम्ही चालत राहा. तुमचा ठेपा हळूहळू हळूहळू जवळ येईल. दादा खरी गोष्ट आहे. तेवढा निश्चय होत नाही, निश्चय कमी पडतो. डोळे झाकून बसायला गेले, कल्पांती तो विषय नजरेत आला नाही, तो विषय नजरेत येतो. खरं बोलतो का मी. डोळे झाकून जर बसलं, नामाचा जप करायला लागलं, कधीच त्या माणसाला आयुष्यात बघितलं नाही. कुठंतरी तुटक तुटक लहानपणी शाळेला जात असताना, आणि तो माणूस आता 72ची रनिंग चालली माझी ना, आता आलाय तो. काही काम आहे का त्याचं इथं. येणार. अब्जावधी जन्माचं तुमचं कर्म बिघडलेलं आहे आणि ते तुम्हाला सलगी बनू देत नाही. आलंय दारामध्ये. हा, डोळे झाकून जर बसलोय बाबा आम्ही, हाय नाही एवढा मजा तर बकरीना चालवला येतो सारून, एवढा मजा तर वारले येडा मारी येतो मी का. लोक किती कर्म डेंजर आणि बेकार आहे, किती कर्म बिघडलेले. नको म्हणते. एखादा पोऱ्या एखादी पोर रात्री 2 वाजेपर्यंत जरी गप्पा केल्यात ओट्यावर बसून तरी जांभळी येत नाही. आणि 20 मिनिट नामाचा जप करायला गेलं म्हणजे जांभळ्या येतात. किती कर्म बिघडलेलं. विठाला विठाला असू द्या, कितीही कर्म बिघडलेले असू द्या, तुम्ही तत्पर राहा. माणसाचा हा जन्म केवळ तेवढ्यासाठी आहे, त्या बिघडलेल्या कर्मावर विजय मिळवण्यासाठी. विठाला विठाला. तुम्ही ढिले पडलात, तुम्ही जर ढिले पडलात रे बापा, पुढं देखील अब्जावधी जन्मापर्यंत ते बिघडलेलं कर्म तुम्हाला सोडणार नाही. विठाला
से लकीच एक औषध देऊन जातो तुम्हाला मी बघा. गोविंद गोविंद म्हणा लागली एक औषध देतो तुम्हाला मी. दृष्टांत सांगतो व्यवस्थित ऐका. हे मन थाऱ्यावर राहत नाही ना. मन वस्तू नाही. 0 मिनिटामध्ये दिव्याला गेलंय ते बघा. सुधांधार गेलंय ना दिव्याला. ब्रिजवरनं तिकडच्या बाजूला गेलं ना. वर्षात गेलं ना ब्रिज तर तिकडच्या बाजूला. बघा आपण आपल्याकडे गेला सांगतो आहे ना. अरे बघा लखनकडे गेलो आपण. आले गेले ना मन लगेच. अरे बघा कोटपिंपरीला गेलोय आपण. दाराशी गाडी उभी केली बघा. बघा घुटीला गेले मन लगेच गेले ना. बघा आळंदीला गेले. ऐका पंढरपूरचा पुंडलिक नजरेत आलाय बघा. आहे बघा चंद्रभागा माई वाहते बघा आहे ना. आहे बघा देऊला गेलो आपण. आहे बघा इंद्रायणीच्या घाटावर आलो आपण. डॉक्टर साहेब बघा पैठणला गेलो आपण. नाथ वाड्याला गेलो बघा. नाथांच्या वाड्यातनं बाहेर निघालो. बाहेरची नाथांची समाधी बघा. गोदावरीच्या घाटावर आलो आपण. मन थाऱ्यावर राहत नाही. मन वस्तू नाही. राजू दादा मन गेलंय सुरतला. बायका पोरण म्हणते बघा. मन थाऱ्यावर राहत नाही. मनाला लगाम नाही. मनाला एकाच लगाम आहे सद्गुरूंना दिलेला नाम. आणि जर तुम्ही ती लगाम व्यवस्थित धरली नाही वापर केला नाही अनंत कल्पापर्यंत हे बेकार कर्म आपणाला सोडणार नाही. पिचाच धरण आपला. म्हणून श्रीपाद बाबांना अनंत उपकार केलाय की आपल्यापर्यंत त्या नामाला ओढण्यासाठी खेचण्यासाठी नामाला मिंद करण्यासाठी मोठं औषध दिलंय आपणाला. गोविंद 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 गोविंद. गोविंद म्हणजे व्यवहार. हा नाम इथून बोलता येत नाही ना. व्यवहारासाठी तुमच्या पुढे मांडावं लागतं गोविंद. नाम बोलता येत नाही. हे आता तुम्ही समजून घ्या. गोविंद गोविंद जप करायचा नामाचा. व्यवहारासाठी वापर करायचा गोविंद नावाचा. आले ना ध्यानामध्ये. मनात त्या नामाचा जप करायचा. गोविंद 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 गोविंद. बघा मन थाऱ्यावर राहत नाही. नसू द्या मन थाऱ्यावर. समोर एक पटांगण आहे बघा. पटांगण. त्या पटांगणामध्ये मोठा बांबू रोया सांगितला नारदानी. कोण सांगितला? नारदानी. नसू द्या मन थाऱ्यावर. विजय जर मिळवायचा असेल पाठ लावायची असेल तर हे तुम्ही औषध घ्या. समोरच्या चौकामध्ये एक बांबू रोवला. रोवाया सांगितला नारदानी. बांबू भला मोठा रोवला. रोवल्यानंतर त्या भूताला आता सांगायचं तू मला खातोस ना. त्या भूताचा पण होता मला काम सांग. काम संपलं म्हणजे तुला खाईन. तू मला काम सांग. काम संपलं म्हणजे मी तुला खाईन. हे म्हणते माझ्याकडे भरपूर इस्टेट आहे. जा या वावराला वखरटी करून ये. शब्दाला पूर्णविराम होत नाही तोपर्यंत ते भूत उमऱ्याच्या आत यायचं. खाऊ का. हे पातळ व्हायला लागलं दिवसेंदिवस. 25-30 लोकांचं कुटुंब. जा रे तिथं पाणी भरून ये त्या रांजणामध्ये. शब्दाला पूर्णविराम होत नाही तोपर्यंत रांजण गच्च भरून ते भूत उमऱ्याच्या आत यायचं. खाऊ का. हे दिवसेंदिवस पातळ व्हायला लागलं. मग नारदाच्या याच्यात गेले. गुरुदेव सांगा ना. हे मला खाऊन टाकायचं म्हणते. सगळी कामं संपली. हे काही ऐकत नाही. हे काही ऐकत. बघा तुमचं मन थाऱ्यावर आहे का. अरे वाऱ्याला तरी गती कमी आहे. एवढी मनाला गती आहे. बघा तुम्ही तपासून बघा तुमचा पेपर. वाऱ्याला तरी गती कमी आहे. एवढी मनाला गती आहे. वानर रासना वानर ते एक फांदीवर सोयलं बसच का सुकणं नाही ना. कसं वन वन करस ते करस का नाही. थायबन बसस का ते. मन तसंच आहे. मन चंचल चपळ जाता येता न लगे वेळ. जाता न लगे
ते भूत आलं नाही तर काम उरकलं, संपलंय काम, तुला खाऊ का असं म्हटल्यावर त्याला आता एक काम सांग. जो गाठलेला आहे तिथं बुंद्याला जा, त्या बांबून वर चढ, शेंड्यापर्यंत जा, तिथून खाली ये, खालून वरती जा. नामधारकांना ऐका, वरून खाली ये, खालून वरी जा. ज्यांना ज्यांना प्रपोज झालेलं आहे त्यांना जरा मनपूर्वक ऐका, जीवनाचं सोनं होईल. वरती जा, इथं ब्रह्मरंध्र आहे, हे आज्ञाचक्र आहे, वरती जा. आता ये खाली, आता वरती जा. हे मणिपूर चक्र बिंबीपाशी, खाली जा. आता वरती जा. मुळाधार चक्र हे बॉडीचं ठेवण आहे, वरती जा, खाली ये. येईन का आता ते तुमच्या उंबऱ्यापाशी तुम्हाला खायला? कामच संपत नाही तर संपन तवा ये. खाली आलं परत वरती जा, वरती गेलाय खाली ये, खाली आलाय वरती जा. शब्द 4 आहेत ना. श्वास वरती घेताना अनुग्रह ज्यांना आहे त्यांना पुरुषार्थ सिद्धी 4थी आहे ना. आज्ञा आहे ना, आत्मा ब्रह्म, प्रज्ञानाम ब्रह्म, महावाक्य, तत्वमसी महावाक्य, ऋग्वेद, सामवेद, यजुर्वेद, अथर्ववेद, 4 वेदांची 4 महावाक्य आहेत ना. 4 पहिले जे 2 शब्द आहेत अनुग्रह ज्यांना आहे त्यांना सांगतो मी, त्यांना वरती 2 शब्द घ्यायचे, सोडताना खाली 2 सोडायचे. श्वास वरती घेताना 2 वरती घ्यायचे. घ्या बघू. श्वास वरती घेताना 2 वरती घ्यायचे, पुढचे 2 शब्द, आणि खाली श्वास सोडताना पुढचे 2 शब्द सोडायचे आहे बघा. त्या भूताला सांगायचं, मन नावाच्या भूताला, जा वरती, एक आली, जा वरती. ज्याला प्रबोध आहे त्यांचा तर प्रश्नच मिटला. शब्द 1 आहे, अक्षर 2 आहे ना. अक्षर 1 आहे, शब्द 2 आहे. त्या भूताला काम लावा. बघा 15 मिनिटांमध्ये कशी कालवा काली होते. ते मिंद नाही झालं मग बोला. येणे सोसे मन झाले हवा भरी, येणे सोसे मन झाले हवा भरी, येणे सोसे मन झाले हवा भरी. परत माघारी येत नाही, 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 हो परत माघारी येत नाही, परत माघारी येत नाही. येणे सोसे मन झाले हवा भरी, सोसे मन झाले हवा भरी, सोसे मन झाले हवा भरी, झाले हवा भरी. येणे सोसे मन झाले हवा भरी, येणे सोसे मन झाले हवा भरी, येणे सोसे मन झाले हवा भरी, सोसे मन झाले हवा भरी. परत माघारी येत नाही, परत माघारी येत नाही, हो परत माघारी येत नाही, परत माघारी येत नाही, परत माघारी येत नाही, परत माघारी येत नाही, परत माघारी येत नाही. येणे सोसे मन, येणे सोसे मन झाले हवा भरी, 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 येणे सोसे मन झाले हवा भरी. येत नाही परत माघारी
परत माघारी येत नाही परत माघारी येत परत माघारी येत नाही परत माघारी येत नाही परत माघारी येत नाही परत माघारी येत नाही येणे सोसे मन येणे सोसे मन झाले आबाबरी येणे सोसे मन झाले आबाबरी झाले आबाबरी येणे सोसे मन झाले आबाबरी येणे सोसे मन झाले आबाबरी येणे सोसे मन झाले आबाबरी सोसे मन झाले आबाबरी येणे सोसे मन झाले आबाबरी येणे सोसे मन झाले आबाबरी येणे सोसे मन झाले आबाबरी वानरांनी राम नाव लिहावं दगडांवर राम नाव नाही जायचं आणि तिलानं नामाचा जप करावा तर दगड तरले तर समुद्रावर दगड तरले दादा दगड अरे आपण दगड थोडीच हा फक्त आपणाला जीव दशा घालवायची फक्त आपण दगड थोडीच मग गोविंद ते काया 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 आपण शेतकरी माणसे काम करता 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 आपण थकलो आपल्या वावराच्या बांधाला एखादं झाड असेल त्या झाडाखाली जाऊन बसा वेळपड वायफड घालवण्यापेक्षा तंबाखूला चुना लावण्यापेक्षा याच्या त्याच्या वावरात जाण्यापेक्षा आपल्या वावरामध्ये बांधाच्या बाजूला त्या झाडाखाली 15-20 मिनिटं अर्धा तास बसा आणि नामाचा जप करा बघा 15 मिनिटांमध्ये कशी लाईट पेटते आपली भाग्य आपलं चांगलं अजून महाराष्ट्रामध्ये कीर्तनकार महाराजांना नाम माहित नाही आपलं धंडाणा हे तिसगाव ग्रामीण भागातलं गाव आहे हे एकांतातलं गाव आहे आणि तुमच्या गावामध्ये या काही सोन्यासारख्या पाहत्यारांना नाम मिळालं किती तुमचे मायबाप भाग्यवान असतील पगारेदार महाराष्ट्रात लोक वंचित आहेत बरं नाम परिणाम करतं नामाला सोडून जीवनामध्ये तुमचं कोणीही परिणाम करू शकणार नाही नाही तुम्ही भागवत सांगा भागवत ऐका तुम्ही कीर्तन सांगा कीर्तन ऐका तीर्थयात्रा करा व्रत वैकल्य करा तुम्ही काही करा गावाला अन्नदान करा पण जर जीवनामध्ये परिवर्तन व्हावं असं वाटत असेल हृदयातला आत्मा प्रसन्न व्हावा असं वाटत असेल तर तुम्हाला नाम घ्यावं लागेल नक्की नाम घ्यावं लागेल आणि नाम घेऊन मेळ बसणार नाही माईनं आपणाला ताट वाढून दिलंय पुढं आणि तुम्ही निवड बघतच राहिला मग नाही पोट भरत नामाही मिळालं पण नामाचा जप करत नाही जमत नाही आमचं जमत नाही म्हणजे तुम्ही दिवसभर रानामध्ये राबताय थकता का नाही पाणी प्यायच्या निमित्तानं झाडाखाली येता का नाही जरा साईडला बसावर इथं आता कोणी नाही डोळे झाकून बसा बरं 15-20 मिनिट पर्यंत सद्गुरूंचं ध्यान करायचं सद्गुरू राजा तू माझ्यासाठी देव आहे मला दुसरा देव माहित नाही मी माझ्या कुटुंबाचा सेवक आहे तसं तुमचाही मी एक सेवक आहे मला बाकी काय माहित नाही सद्गुरू शिष्यासाठी देव असतो तर बघा त्या वावरातल्या झाडाखाली सुद्धा सद्गुरू प्रगट होतो तुम्ही करून बघा कांद्याला तुम्ही फवारा देता का नाही जाय बापू कांद्याला फवारा देताय ना पाठीवर 15 लिटरचा पंप असतो बघा मी तुमच्यातला एक आहे मी ही गोष्ट आज पण बघितलेली अंगा खांद्यावरची गोष्ट आहे श्रीबाब भागत 15 लिटरचा डब्बा पाठीवर घ्या फवारायचा आणि कांद्याला फवारा मारा आहे बघा त्या मनाला वडण लावा 1 2 3 4 1 2 3 4 1 2 3 4 1 2 3 4 1 2 3 4 1 2 अरे बिना खतानं तुमचा कांदा चांगला येईल घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे घेई घेई
हा ओढा होतो तुमच्या गावाला. गाव सोडून 2-3 किलोमीटर अंतरावर या बाजूला जा, 2 किलोमीटर या रस्त्याला जा वरती एकांतामध्ये दुपारी 4-5 वाजता आणि या ओढ्याच्या एखाद्या कडेला एखाद्या झाडाखाली बसावर. एकटे जाऊ आपण, लांड्या लबाडाला घेऊ नका आणि कोणाला सांगू नका. केलेली तपश्चर्या वाया जाते. मी काय करतो कोणाला सांगू नका. काय साक्षात्कार झाला तेही सांगू नका. तुम्हाला खरी दिलाची गोष्ट सांगतो मी. आत्म्याचा झालेला साक्षात्कार दुसऱ्या पुढे कधीही मांडू नये. त्याची ताकद कमी होते. ध्यानाला जाताना एकट्यानं जावं, कोणाला विचारून जाऊ नये. त्याची ताकद कमी होते. एकटं जावं. बघा तुम्ही जाऊन बघा, या ओढ्याच्या एखाद्या 1-2 किलोमीटर अंतरावर जावा इकडं आणि एखाद्या झाडाखाली त्या नदीच्या तीराला बसा. तुम्ही बसा. राहिलं नाही म्हणजे कसं राहिलं नाही, तू करत नाही. काही 1000 वर्षापूर्वी देव सांगत असतात अर्जुनाला, हा सूर्य माझ्यामुळे उदयाला येतो. आज उदयाला येत नाही का? ज्याच्या सत्तेनं उदयाला येतो तो कुठे गेला असेल मग? हा सूर्य माझ्या सत्तेनं उदयाला येतो असं देव सांगत असतो. मग ज्या अर्थी सूर्यनारायण उदयाला येतो, अस्ताले जातो, मग त्याला उदयाला आणणारा कोणीतरी आहेच का नाही? आज देखील तुम्ही तुमच्या गावावरून आलात का कोणीतरी घेऊन आलं? अरे किती जवळची गोष्ट तुम्हाला सांगावी. आता राहिलं नाही म्हणतात. एकानं सांगितलं राहिलं नाही. तुमचं काय नाव आहे? योगेश. तुमच्या वडिलांचं नाव? ताराचंद. ताराचंद आता आहेत का? नाही. 10 वर्ष झाले. मग आता ताराचंद राहिले नाही, 10 वर्ष झाले. मग तुमच्या नावाच्या पुढं तुमच्या चुलत्याचं नाव लावता का? काहीच लावित नाही. तुमचा बाप आता राहिलं नाही, मग त्यांचं नाव का लावताय? बिना बापाचा नाही का होणार? मग आता तुमचा बाप राहिला नाही, मग त्या बापाचं नाव कशाला लावताय? मेलाय तर मग बिना बापाचा नाही का होणार? मग तो बाप राहिला नाही तरी त्याचं नाव लावतं आणि इकडं देव राहिला नाही असं म्हणतो. लाज नाही वाटत का? चाले हे शरीर कोणाची असत ते कोण बोलवी त्या हरिविन दररोज बोलतात. तुम्ही त्या मार्गावर जाऊन बघा, करत बघा. आता बघा तुम्हाला एक गोष्ट सांगतो मी. मेथीची भाजी, मेथीची भाजी, मेथीची भाजी म्हणा बरं, म्हणत राहा बरं मनातल्या मनात. पटपट 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 पटपट. तुमच्या रोमारोमामध्ये ती भाजी नाही शिरली ना मग बोला आणि संपूर्ण अंगाला कडवटपणा येईल. मी मार टाकीन. मी तुमच्याकडे सालानं कामाला येईल मी. हो खरं बोलतो मी. मेथीची भाजी, मेथीची भाजी कडवट असते का नाही? असते का नाही? आली का नाही तुमच्या मनामध्ये? कडवटपणा आला का नाही? का नाही आला? मेथीची भाजी, 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 मेथीची भाजी. आशात आहे काही चुकीचं असेल मला सांग. तुम्ही फक्त म्हणत राहा अगदी सच्च्याचीला चिटकून. जशी माशी त्या पोडक्याला चिटकून बसते माशी, तसं तुम्ही चिटकून बसा. नाथ महाराज म्हणतात, भ्रमर सुवाशी मधावरी माशी तैशी या देवाशी चित्त माझे. जशी माशी त्या कांद्याला चिटकून बसते, जरी टेंब लावलं जडून खात होते, पण त्या पोडक्याला ती माशी सोडत नाही. या न्याय ना अगदी मेथीची भाजी, 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 मेथीची ताण हरपून गेला तुम्ही. संपूर्ण अंग त्या मेथीनं कडवट केलंय तुमचं. अरे एक 3 पाट गवतामध्ये जर एवढी ताकद असेल, ब्रह्मांड नायक भगवान परमात्मा त्याच्या नामामध्ये किती ताकद असेल. तिसरी ओढ बोला अभंगाची. आनंद ले मना, 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 आनंद ले मना प्रेमे पाझरती लोचन, आनंद ले मना प्रेमे पाझरती लोचन, आनंद ले मना प्रेमे पाझरती लोचन,
ती बायको देखील म्हणते मी लहान असताना तुमच्याशी लगीन करून दिलंय माझ्या बापांनी. तुम्हाला मी लहानपणापासून बघते, तुम्ही आता तशी राहिली नाही. याच्या डोळ्यातनं लगेच पाणी यायला लागलं. तुम्ही मला मार मार पिटीत होते, माझ्या डोळ्यातनं पाणी येईना. आणि आज मी तुमची बायको असून देखील मी तुम्हाला प्रेमानं बोलते. तुमच्याशी माझ्या बापानं माय बापानं लहानपणी लगीन करून दिलं. तुम्हाला मी लहानपणापासून ओळखते. रागेतर आणि सैतान या ओढ्यात कडनं जेव्हा येतो ना, ध्यान करून देवाचं चिंतन करून घरी येतो, ती बायको बोलते तुम्ही पहिल्यासारखे राहिले नाही. यानं लगेच गडागडा रडून दिलं. का हो असं का करताय? सखे बोलता येत नाही. कोणी मारलं, बिघडलेलं कर्म असेल येता कदाचित त्यानं मला मारलं असं म्हण. कोणी मारलं नाही, कोणी बोललं नाही, रडता का? कैसी नशा है हरि नाम की, हरि नाम की जरा पी करके देखो. कैसी नशा है हरि नाम की, हरि नाम की जरा पी करके देखो. हरि नाम की, हरि नाम की जरा पी करके देखो. कैसी नशा है हरि नाम की, गुरु नाम की जरा पी करके देखो. पी करके देखो भैया, पी करके देखो. पी करके देखो भैया, पी कैसी नशाए हरि नाम की जरा पी करके देखो. कैसी नशाए हरि नाम की, हरि नाम की जरा पी करके देखो. गुरु नाम की, गुरु नाम की जरा पी करके देखो. कैसी नशाए हरि नाम की, गुरु नाम की जरा पी करके आमची निंबोऱ्याची शांतामाई म्हणत असते. निंबोऱ्याची आमची शांतामाई म्हणत असते, बोलण्याने हरी गवसेना बाप्पा. हरी गवसेना बाप्पा, हरी गवसेना बाप्पा. बोलण्याने हरी गवसेना बाप्पा. भक्तीची आम्हा सापडेल, भक्तीची आम्हा सापडेल, भक्तीची आम्हा सापडेल. तुम्ही कीर्तन सांगा, तुम्ही प्रवचन सांगा, मेलेली माणसं जिवंत करा. बोलण्याने हरी गवसेना बाप्पा, भक्तीची मापा सापडेल. तुम्हाला भक्ती करावी लागेल. भक्ती म्हणजे नामाचा जप करावा लागेल. जर तुमच्या इंद्रियांना खरोखर वळण पडलं महाराज, तिन्ही अवस्थेमध्ये देवाचं भजन करता येतं. जागृती, स्वप्ने आणि सुषुप्ती. तुम्ही जरी गाढ झोपला, गाढ झोपेमध्ये देखील ते नाम परिणाम करत. झोपेतनं माणसं रडून उठतात. असे नामधारक येतात आमच्याकडे. ती बायको म्हणती बाबा हे झोपेत रडतात, झोपेत रडतात नामधारक.
नाही ना आपला गाव मग काय पोटी ना बाबानं पंत म्हणावं. पांडुरंग ध्यानी पांडुरंग वाणी पांडुरंग ध्यानी पांडुरंग वाणी पांडुरंग राणी पांडुरंग राणी पांडुरंग राणी पांडुरंग राणी. जागृती सोपनी पांडुरंग. तुकोबाराय भंडारा भामचंद गोरावड्या डोंगर देऊ पासून पश्चिमेकडं या 3 दिशेला 3 डोंगर आहेत. का जायचे? का म्हणे आम्हा एकांताचा वास ब्रह्मी ब्रह्मरस शिव सदा. बोलण्यानं परमात्मा कधी हाती येत नाही. परमात्मा जर हाती यावा असं वाटत असेल तर ध्यानानं येतो. बोलण्याने हरी गवसेना बापा भक्तीची आमापा सापडे. भंडारा डोंगरावर गेले. जिजाईनं कोणाचं तरी धुणं पाणी करावं. का हो सावकाराची बायको आणि दुसऱ्याचं धुणं पाणी हे असंच असतंय. म्हणून मी हात जोडून सांगतो तुम्हाला, दुसरा गुरु करा, तुम्ही आमच्याकडे येऊ नका. हे असंच असतंय. दुसरीकडे गुरुला मजबूत आला, तुम्ही तिकडे जावा पण आमच्याकडे येऊ नका. 65 लाखाची जागीरदारी, सोने चांदीचा व्यवसाय, व्याजानं पैसे द्यायचे घ्यायचे एवढी सावकारकी. पुन्हा जिल्ह्यामध्ये जेवढी गावं आहेत तेवढ्या गावाला सावकारी तुकोबारायांची. आमची जिजाबाई दुसऱ्याचं धुणं पाणी करते, शिड पाड देतात. त्यांचं जे घर होताना राहतं तुकोबारायचं, हे चाकण आहे ना पुण्याला जाताना चाकण, त्या नालायकाने तुझ्या बापाकडे माझे पैसे होते म्हणलं, तुझ्या बापानं दिले नाही. तुकोबारायांच्या बापाचं नाव गोल्लोबा पाटील. हे नालायक असतात, हे चमचे चाटू असतात. नाही का नाही तर तुझ्या बापानं पैसे दिले नाहीत म्हणलं. माझ्या बापानं पैसे दिले नाहीत म्हणजे माझा बाप तशा स्वभावाचा नव्हता. नाही नाही, आमचा बाप म्हणजे पंढरपूरचा वारकरी. नाही नाही, अशी लपाछपी नाही. तुमचे राहिले असते तर माझ्या बापानं मला सांगितलं असतं. तो का त्या चाकणकरांचे पैसे माझ्याकडे आहेत, त्यांचे पैसे तेवढे देऊन टाक. तू का तू सालानं काम कर पण त्यांचे पैसे देऊन टाक. माझ्या बापानं नक्की सांगितलं असतं. माझ्या बापानं कधीच चुकीचं काम केलं नाही. ते म्हणतात खोटं बोलू नकोस, माळकरी येस ना तू, महाराज येत ना तू, कीर्तन सांगतोस ना. म्हटलं माझ्या कीर्तनावर कशाला जाताय काका? माझ्या बापाकडे जर तुमच्या वडिलांचे पैसे असतील तर माझ्या बापानं काही सही केलेली असेल, तुमच्या बापाकडे कागद असेल, त्या नालायकांनी खोटं नाटक काहीतरी करून आणलं. तुकाराम महाराजांना सांगितलं पत्र म्हणला तुझ्या बापाची सही. ते 5-50 महाराज एकटे. तो एक भाऊ सावजी नावाचा भाऊ होता, तो विरक्त होता, प्रपंचामध्ये मन रमीना, तीर्थयात्रेला गेले, परत आले. दैना झाली सगळी, पाठीमागं कोणी नाही. नालायकांची संख्या जास्त. जे देहू मध्ये महाराजांचं घर होतं तेही त्यांनी हडप केलं. कोणाची भावकी? दडादड भांडे फेकून दिले अंगणात आणि भर दिवसा घर ताब्यात घेतलं. ऊन वाऱ्यावर प्रपंच आला. लोकांचं धुणं पाणी करायचं. 2-3 लेकरं तुकोबारायांना रात्रीचं शिड पाडत द्यायचं, त्याच्यावर गुजराण करायची. आमच्या जिजाबाईनं 10 वाजता लेकरांना सांगावं, मातीचं असं भांड, काडक्यांची पाटी, पाण्याची लोटी घ्यायची. लेकरांना सांगावं आई भुका लागल्या ग, जेवण दे ना. भागीरथी नावाची लहानशी लेक होती, त्यांची भूक लागले. त्या वेळेला लेकरांना सांगते ती माय, नको बेटा, तुझ्या बाबाला अगोदर जेवण देते, डोंगरावर जाऊ, मग घरी आल्यानंतर आपण बघूया. तोपर्यंत तग धरा, तोपर्यंत तग धरा. आहे का असा प्रसंग आपल्यावर? आहे. चला ना एक दिवस मेळाव्याला येतो मी, पण कांबले जाणं पडेल. काही मरण ही जाई का एक दिवस नाही गया तर?
ऊन वाऱ्यावर प्रपंच आला. माईनं ती पाटी घ्यायची, पाण्याची लोटी घ्यायची, ते शिडं पानं कोणाचं काय असेल कालवण घ्यायचं, त्या भाकरी घ्यायच्या, लेकराला सांगायचं तुझ्या बाबाला जेव घालून येते, शिव्या द्यायची. वर्षातही नवऱ्याला शिव्या देते आणि पाया पडते. तुझ्या बापाला जेवण देऊन येते. घरी आल्यानंतर बघू जिजाबाईनं ती इंद्रायणी उल्लंघन करायची. पाणी एवढं असेल डोक्यावर पाठी घ्यायची आणि 6 किलोमीटर अंतरे मित्र देहू तर भंडारा. किती किलोमीटर? आता वाड्या वस्त्या झाल्या तेव्हा घनदाट जंगल, रानटी जनावरांचा उपद्रव, पाऊल वाटा, उन्हाळ्याचे दिवस, वरून ऊन तापतय, कोरडी पानं खाली पडलेली, रानटी जनावरांचा आवाज. ती मावली भर दुपारी धन्यासाठी ती भाकरीची पाटी घेते. त्या डोंगर दऱ्यांमधून काड्या झुडप्यातून त्या रस्त्याला लागते. नांदुरकीच्या झाडाखाली महाराज अखिल ब्रह्मांड नाय पांडुरंगाचं भजन करतात. गोविंद 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 गोविंद. काटा मुडावा, बाईचा पाय नाजूक, एवढा गच्च दिशे काटा गेलाय, रद्द बंबाड झाला. पायाची लाई होते. देवा माझ्या चौघ्या बहिणी नांदती सुखानं, माझी कर्मरेषा ऐशी कैशी, माझे माय बापा बरे नाही केले, पदरी बांधिले भिकाऱ्याच्या तुकाराम महाराज की जय. तुकाराम महाराज म्हणतात आवडीबाई देवाला तोच देऊ नको. तुका म्हणे कांते ऐसे न बोलावे, धन जावे विठोबाची. थोडा ऐसे न बोलावे, धन जावे विठोबाची. तुका म्हणे कांते ऐसे न बोलावे, धन जावे विठोबाची. धन जावे विठोबाची. म्हाताऱ्याचं रूप धारण करून येतो. श्रीपाद राया रामदास राया, श्रीपाद राया रामदास राया, श्रीपाद राया श्रीपाद राया रामदास राया, श्रीपाद राया रामदास राया, श्रीपाद राया रामदास राया, श्रीपाद राया रामदास राया, श्रीपाद राया माझा 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 रामदास राया. हो श्रीपाद राया माझा रामदास राया, हो श्रीपाद राया माझा रामदास राया, श्रीपाद राया माझा रामदास राया, हो श्रीपाद राया माझा रामदास राया, 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 श्रीपाद राया माझा रामदास संप्रदायाच्या नियमाने इथपर्यंत आपण आलो. आता हातानं टाळ्या वाजवा, मुखा
महान देवाचं भजन करूया. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा जगाच्या मापन मोजता येत नाही जगाच्या मापन एवढा प्रेम दिलंय श्रीपदबाबन एवढा प्रेम दिलंय धनराज बाबन एवढं प्रेम दिलंय श्रीपदबाबन एवढं प्रेम दिलंय रामदास बाबन
धंडाणे येथील माझ्या आई वडिलांना कुठल्या शब्दाने तुमची उतराई व्हायची मला कळत नाही. कुठल्या पद्धतीनं दंडाणेकरांनो मी तुमचे उपकार फेडायचे शब्द नाही. ज्ञानेश्वर माऊली राज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली राज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली राज माऊली तुकाराम. मी अजून या जगात आहे असून देखील एवढा विरह गेल्यानंतर काय. जिजामाई भूमीला कान लावत होते. जिथून आवाज येईल तिथं माझ्या धन्याचा पाय पडलेला असला पाहिजे हा मला भाव. जिथून विठ्ठल विठ्ठल हा ध्वनी निघेल तिथं माझ्या नवऱ्याचा पाय असलाच पाहिजे ही माझी श्रद्धा आहे. आणि अशा पवित्र धोरणाने जी जात असते. आणली काय पाठी चला इथे येतात. हे बघा आता या ठिकाणी हंडी फोडण्याचा या ठिकाणी निलाव होणार आहे. ज्यांना ज्याच्या पद्धतीने जशी बोली बोलायची असेल त्यांनी बोली बोलायची आहे. सरकारी बोली आहे 1001 रुपये. सरकारी बोली आहे 1001 रुपये. याच्या पुढे ज्यांना कुणाला बोलायचं असेल त्यांनी बोला. नाव यशवंत ओंकार संदाने हा नगावकर 2101 रुपये. एक एक नाव सांगा. कितला पूर्ण नाव हा 3100 भरत दादा. निंबा देवचंद पाटील 5001 रुपये.
यशवंत ओंकार सेंदाने नगावकर 6001 रुपये. सुनीलाल मोहन पाटील 10,001 रुपये. सुनीलाल मोहन पाटील 10,001 रुपये. बोला नाव सांगा तेच ना. भटू राजदार पाटील नगावकर 11,000 रुपये. भटू राजदार पाटील नगावकर 11,000 रुपये. दंडाना ते अंडी नगाव मचावणी जाई बर का. भटू राजदार पाटील 11,001 रुपये. सुनीलाल मोहन पाटील 12,001 रुपये. सुनीलाल मोहन पाटील दंडानेकर 12,001 रुपये. भटू राजदार पाटील नगावकर 13,001 रुपये. भटू राजदार पाटील नगावकर 13,001 रुपये. भटू राजदार पाटील नगावकर 13,001 रुपये. एक बार बोला कुणाला बोलायचं असेल तर. भटू राजदार पाटील नगावकर 13,001 रुपये. 2 वार. भटू राजदार पाटील नगावकर 2 वार. बोलायचंय का कोणाला. सुनीलाल मोहन पाटील दंडानेकर 14,001 रुपये. भटू राजदार पाटील नगावकर 15,001 रुपये. भटू राजदार पाटील नगावकर 15,001 रुपये. एक वार. भटू राजदार पाटील बदाने नगावकर 15,001 रुपये. 2 वार. बोला. भटू राजदार पाटील नगावकर 15,001 रुपये. 3 वार. चला हरिभक्ती महाराज आदरणीय भटू राजदार पाटील हे बघा या ठिकाणी आपल्या जगद्गुरु जगद्वंदनीय तुकाराम महाराज यांच्या सदैव वैकुंठ गमनानिमित्त तुकाराम बीजे निमित्त सालाबादाप्रमाणे आपल्या गावामध्ये संपन्न होणारा हा संत वैष्णव मेळावा 1.5 दिवसापासून मोठ्या खेडीमेडी गदारोडी आनंद उक्तीप्रमाणे पार पडला. माईबाबा हो, आता ज्यांनी कालेचं कीर्तन सांगितलं गुरुवर्या धनराजी बाबा पाटील कोडपिंपरीकर बाबांनी सुंदर अशा प्रकारे आपल्याला ज्ञानामृत पाजलं. त्याबद्दल आयोजकांच्या वतीनं गावाच्या वतीनं ग्रामस्थांच्या वतीनं बाबांचे आभार मानतो. हे बघा या ठिकाणी ज्यांनी काही अन्नदानासाठी मदत केलेली असेल त्यांच्यासाठी या ठिकाणी छोटासा सत्कार ठेवण्यात आलेला आहे. टोपी आणि रुमाल
हरिभक्तीपरायण नामदेव भिका पाटील यांच्याकडून सर्व अन्नदात्यांना या ठिकाणी टोपी आणि रुमाल यांचं या ठिकाणी सत्कार ठेवण्यात आलेला आहे. तर ज्यांचे नाव या ठिकाणी पुकारण्यात येतील त्यांनी लगेच या ठिकाणी यायचं आणि सत्कार स्वीकारायचा आहे. इथे स्मारक हो, इथे स्मारक करू का नंतर